मला इथं शिवसेना स्थापन मी इथे केली म्हणून मला रस्त्याचं हे काही आरोपी प्रकार दिसले गेले. गाड्या येताना खूप मला बी त्रास झाला या रस्त्याचा. रोज जाणं आहे. काय आता कशी अवस्था आहे? काय गाडी जात नाही, मोटरसायकल जात नाही, आदळे असते तर बरं खराब रस्ता आहे सगळा, अंग दुखत येतं. रस्ता रस्ता व्हायला पाहिजे ना? व्हायलाच किती पाहिजे. दिवसापासून तुम्ही ह्या रस्त्याने वापरतात? जवळपास 10-15 वर्ष झाली. बरं, अच्छा. म्हणजे काय दुखणं वगैरे आलं नाही काय? लय वेळेस लय आले अवस्था बेकारी, चालता येत नाही. दुधाला याला जाताना, लेकरं घेऊन शाळा जाताना लय रस्ता व्हायला फजिती पाहिजे होती. का नाही? हा, असं रस्त्याने या नुसतं धड 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 होते. अरे जीव मुठी धरून या रस्त्याने चालवलं. फाट्यापासून गावापर्यंत हे एकदम मोठ्या प्रकारे सर्कस खेळली जाते. म्हणजे सर्कस खेळण्यासारखी आहे. बरोबर इथून चालू म्हणजे जाणं हे एक मोठी सर्कसच आहे. बरोबर. ह्याच्यानंतर तुम्ही कसंही या, मोटरसायकलला या, कोणत्या वाहनाने या, गावापर्यंत सरळ जाऊ शकत नाही. ह्या गाड्यावर बैलगाड्या आहेत ते चालवा येत नाही काय नाही. बसून गेल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. गाडी कुंकडी बी घसरत देशील मारती पावसाळ्यात तर खूपच अवघड असतं. नाहीतर मग उपोषण करायला पाहिजे. अच्छा. मग पर्याय काय? पर्याय बरोबर आहे. मग आता काय असंच कटवून बसावं लागेल मग काय. बरं. निवेदन वगैरे दिले का? ते आज आपल्या सोबत या समोर आलेले आहेत. नेमका आता ह्यांचा त्रास काय आहे आपण त्यांच्या तोंडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी सर्वच मंडळी या ठिकाणी बोलणार आहेत. सर, तुम्ही दररोज ड्युटीला जात असताना काय त्रास होतो बरं गाडीवर जाताना? गेल्या 30 वर्षापासून आमचा हा शहाजहानपूर ते शहाजहानपूर फाटा हा जो काही रस्ता आहे तो 30 वर्षापूर्वी डांबरीकरण झालेला आहे. आणि 30 वर्षाच्या नंतर आणखीन कुठल्याही प्रकारची डागडुजी किंवा डांबरीकरण वगैरे काही झालेलं नाही. आणि आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये गाडी मोटरसायकल चालवणं या रस्त्याने खूप त्या ठिकाणी अवघड आहे. अनेक अपघात झालेले आहेत, अनेक जणांचे फ्रॅक्चर झालेले आहेत. आणि वारंवार शासनाला कळवून सुद्धा शासनाने आजपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. शासनाला एवढीच विनंती आहे की हा जो काही शहाजहानपूर फाटा ते शहाजहानपूर गाव हा जो काही 2 किलोमीटरचा रस्ता आहे तो रस्ता पक्का बनविण्यात यावा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत. आणि एवढी कळकळीची विनंती. निश्चितच शेवटे सर त्यांची भावना सांगितलेली आहे. या ठिकाणी हे तरुण शेतकरी जे आहेत यांचा देखील त्यांची भावना जी आहे ते त्यांना विचारणार. तुम्ही दररोज ह्या रस्त्याने वाचताय, काय म्हणजे काय शरीराला काय त्रास होतो की नाही? भरपूर त्रास होते. बरं. किती दिवसापासून तुम्ही ह्या रस्त्याने वाचतात? जवळपास 10-15 वर्ष झाली. बरं, अच्छा. म्हणजे काय दुखणं वगैरे आलं नाही काय? लय वेळेस आले तुम्ही. रस्ते त्याला कारणीभूत आहे हा, असं म्हणता येईल ना? बरं, मग आता रस्ता व्हायला पाहिजे का नाही? व्हायला पाहिजे तात्काळ. आता व्हायला पाहिजे. बरं, ठीक आहे. माझ्यासोबत या ठिकाणी महिला सुद्धा आहेत काय बोलण्यासाठी. ताई, दररोज तुमची आता हे शेजारीच रस्ता आहे, जसं बरं रस्त्याने जाताना का बैलगाडी जाताना, मोटरसायकलवर जाताना काय आहे, रस्त्याची अवस्था कशी आहे? लय अवस्था बेकारी, चालता येत नाही. दुधाला याला जाताना, लेकरं घेऊन शाळा जाताना लय रस्ता व्हायला फजिती पाहिजे होती. का नाही? हा, रस्ता व्हायला पाहिजे. बरं. ताई, तुम्ही जातात का नाही या रस्त्यावर? हो, रोजच जाणं आहे आम्हाला. रोजच जाणं आहे. काय आता कशी अवस्था आहे रस्त्याची? काय गाडी जात नाही, मोटरसायकल जात नाही, आदळे असते तर बरं. खराब रस्ता आहे सगळा, अंग दुखत येतं. रस्ता रस्ता व्हायला पाहिजे ना? व्हायलाच पाहिजे. हे सगळे जे महिला जे शेतकरी आहेत ते सगळं आपल्याला त्यांच्या मनातून सांगतात की बाबा रस्ता व्हायला पाहिजे. रस्त्याची दुरावस्था मी तुम्हाला दाखवणारच आहे. आता दररोज तुम्ही या ठिकाणी जात असताना कसं आहे रस्त्याची अवस्था तुमच्या? जाताच येत नाही. जातच येत नाही. कसं जातात? काय तसं तो जाणं लागत आहे. बरं. कुणी लक्ष घालत नाही काय? नाही ना. कोणतरी लक्ष द्यायला पाहिजे की नाही? हो, मग इथं वर्षात आगे रस्ता व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे ना. व्हायला पाहिजे की नाही? काय रस्ता व्हायला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे ना. किती किलोमीटर आहे? 2 किलोमीटर. अगदी बरोबर आहे. हे सगळे जे महिला आहे ना तर एकंदरीत तुम्हाला मी सांगतो की 2 किलोमीटरचा रस्ता जो आहे आणि अचूक या ठिकाणी अंतर देखील सांगितलेलं आहे. ज्यावेळेस माणूस या ठिकाणी वागतो किंवा त्याचा अनुभव घेतो रस्त्यानं त्यावेळेसच या गोष्टी आपल्याला कळतात. या रस्त्याने चालता येत नाही. पाऊस पडला साधं चालता येत नाही. मोटरसायकलच्या आता 2 मिनिटापूर्वी धडक झाली. असा हे रस्ता आहे. या रस्त्याने जर मोटरसायकल जर चालवायची म्हणलं तर पहिला अंगाला काटा येतोय. असं रस्त्याने या नुसतं धड 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 होतंय. जीव मुठी धरून या रस्त्याने चालवावं लागतंय. असा हे रस्ता बरेच वर्षापासून डांबरीकरण झालेलं नाही. हा, व्हायला पाहिजे. निश्चितच आपल्यासोबत शेतकरी आहेत. खूप दिवसापासून या रस्त्याने वागत असाल तुम्ही? हो. किती वर्षापासून? आता काय 20-25 वर्ष झाले की ते सरने सांगितले त्यावेळी एक वेळेस डांबर झालेला. एकच वेळेत झालं? एकच वेळेस. अगोदर डोक्यात की पांधन होती. डोक्यात की पांधन होते? म्हणजे ह्याला पांधन रस्ता सुद्धा करता येतो? हो. बरोबर आहे का नाही? अच्छा.
रस्ता व्हायला पाहिजे की नाही? रस्ता व्हायला पाहिजे ना. सर मनकेचे कामं निघाले ना ह्या गाड्यावर, बैलगाड्या आहेत हे चालवा येत नाही काय नाही. बसून गेल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. गाडी कुंकड बी घसरत देशील मारती, पावसाळ्यात खूपच अवघड असतं. नाहीतर मग उपोषण करायला पाहिजे. कधी बसतात? पर्याय काय? पर्याय बरोबर आहे. मग आता काय असंच कटळून बसावं लागेल मग काय. मतदान येईन त्याच वेळेस जनतेचं भेट घ्यायची. मग काय त्याचं कार्य संपलं ना आता काय. दररोज एकदा तरी गाडी ओढून काढावं लागते, ट्रॅक्टरनं ओढून काढावं लागते. आणि हा रस्ता जर हे केलाय ना तर तुम्ही समोरून फाट्यापासून गावापर्यंत हे एकदम मोठ्या प्रकारे सर्कस खेळलेली जाते. म्हणजे सर्कस खेळण्यासारखी आहे. बरोबर. इथून चालू म्हणजे जाणं हे एक मोठी सर्कसच आहे. ह्याच्यानंतर तुम्ही कसंही या, मोटरसायकलला या, कोणत्या वाहनाने या, गावापर्यंत सरळ जाऊ शकत नाहीत. मग ह्याचा जर समजा आम्हाला जर पाठपुरावा करायचा असेल, उपोषण करावं लागलं तरी करणार आम्ही. आणि पाठपुरावा कोणताही सांगा आम्ही करणार याच्यात. हे सगळं माहीत करून देणाऱ्या या वर्षाताई आगे जे आहेत, जे की उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना गटाच्या त्या या आरोग्य विभागाच्या या समन्वयक आहेत. आणि त्यांचं या ठिकाणी लक्ष असल्यामुळे आज आम्हाला मीडियाला ही बातमी करता येत आहे. आपण त्यांनाच विचारूया इथल्या लोकांची वेदना काय. ताई समोर या थोडस. आज तुम्ही हे रस्ता बघितलेला आहे, साधारणतः आम्हाला दाखवलेला आहे. या लोकांचे जे भावना आहेत, किती दिवसापासून हे लोक तुमच्याकडे तक्रार करत होते? कमीच कमी आता एक तर 8 महिने झालेला आहे रस्त्याची तक्रार जे माझ्याकडे करायला लागलेत. तर इथं शिवसेना स्थापन मी इथे केली म्हणून मला रस्त्याचं हे काही आरोपी प्रकार दिसले गेले. गाड्या येताना खूप मला बी त्रास झाला या रस्त्याचा. तशाच्या महिला आहेत, ह्या गावकरी आहेत, शेतकरी आहेत, यांचे खूप अडचणी मला कमीच कमी 8 महिने झाले. तसंच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मार्गी लावणारच आहेत. पण हे गावकऱ्याला आता त्रास व्हायलाय, त्याचे हातावर कधी काम चालू होणार? जर नाही झालं तर पुढचा पर्याय काय असणार आहे? ह्याचं आता एकतर हे खूप दिवसाचं पेंटिंग काम पडलेलं आहे, तसं तर वेळ आम्हाला बी लागणार आहे. हे पेंटिंग काम झालं की ते हातावर लवकर सुरू होण्याची अपेक्षा करून. निश्चितच या ठिकाणी सुहास बोर्डे, माजलगाव, बीड